नमस्कार, मी श्रुतिका. विदर्भ न्यूज 365 मध्ये आज अचलपूर संघातील सुनीता फिस्के ज्या नगर परिषद अध्यक्ष आहेत त्या आपल्या सोबत आहे. यावेळी शिवसेना बीजेपी या युतीकडून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे. ताई, काय तुमचा नेमका राजकारणाचा प्रवास होता? राजकारणाचा प्रवास म्हटला म्हणजे सुरुवातीला मी नगराध्यक्षपदाची आणि वार्डातल्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी मी जिंकली आणि सध्या मी अचलपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सध्या आहे. तर आता 2.5 वर्षात तुमच्या हातून नेमकी अशी कोणती महत्त्वाची कामे झाली? अचलपूर शहरात खूप महत्त्वपूर्ण कामं झालेली आहेत जी आतापर्यंत नाही होऊ शकली. ती केवळ या 2.5 वर्षात आम्ही करून दाखवली आहे. कोणती अशी 5 महत्त्वाची? अचलपूर शहरात जे आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वच्छता अभियान जे राबवत आहे त्या दृष्टीनं अचलपूर शहरात जे मोठमोठाले कंपोस्ट डेपो होते, एक परतवाडा बेलखेडा इथला 10 एकरचा कंपोस्ट डेपो, भला मोठा कंपोस्ट डेपो, संपूर्ण गावातला कचरा ज्या ठिकाणी टाकला जात होता त्या ठिकाणी आम्ही एक सुंदर असं गार्डन आता डेव्हलप केलेलं आहे. मोठमोठाली चांगली झाडं, सुंदर असं उद्यान तिथं बनलेलं आहे. त्यानंतर अचलपूर शहरात एक स्वामी समर्थ केंद्राचं जे कंपोस्ट डेपो होतं स्वामी समर्थ केंद्राजवळ, त्या ठिकाणी खूप मोठा 5 एकरचा कंपोस्ट डेपो होता. तर ते सुद्धा डेव्हलप करून त्या ठिकाणी सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. तर असं शहरात जवळजवळ 21-22 ठिकाणी आम्ही अशी गार्डन तयार केले आहेत. त्यानंतर संपूर्ण अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरात जवळजवळ 22 ठिकाणी ओपन जिम तयार केले आहेत, ज्या ठिकाणी छोटी मुलं महिला जाऊ शकतात खेळायला फिरायला. यावेळी तुम्ही आता विधानसभेला उभे आहात. काय नेमकं आश्वासनं प्रचारादरम्यान तुम्ही देत आहेत आणि काय तुमचा अजेंडा असणार आहे? सगळ्यात विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण मतदारसंघात फिरताना, ग्रामीण भागात जाताना रस्ते अजिबात शिल्लक राहिलेले नाही. रस्त्यांचा विकास सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्याला प्राधान्य देणार. MIDC भंगारावस्थेत पडलेली आहे. युवकांना या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा रोजगार नाही. महिला भगिनींसाठी पण ज्या पक्षातून तुम्ही उभे आहे, शिवसेना आणि BJPची युती आहे. आता BJPचं सरकार सध्या आहे 2014 पासून. त्यांचं असं म्हणणं आहे की रोजगार आहे, रस्त्यांचं काम झालेलं आहे, पूर्ण भारतभर रस्त्यांचं काम झालं आणि तुम्ही म्हणताय की इथे रस्त्यांचं काम झालेलं आहे. हां, शासन केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपा युतीचं आहे, पण इथे आमदार जे आहेत ते अपक्ष आहेत आणि त्यांनी कुठलंच काम या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघात केलेलं नाही. ना रस्ते व्यवस्थित केले कुठले, ना या ठिकाणी रोजगार त्यांनी उपलब्ध केला. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला. म्हणजे जिथे अपक्ष उमेदवार किंवा विरोधी पक्षाचे नेते आहेत तिथे BJP सरकार किंवा शिवसेना BJP पोहोचू शकले नाही विकास कामं, असं तुमचं म्हणणं आहे? यांनी ते उपलब्ध करून घेतले नाही. जे विद्यमान आमदार या ठिकाणी होते त्यांनी या सुविधा जनतेसाठी या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्नच केला नाही. तरीही अचलपूर मतदारसंघामध्ये 15 वर्ष ते निवडून येतात. यामागं तुम्हाला काय वाटतं कारण? जनतेची दिशाभूल ते करतात, नौटंकी करतात, काहीतरी स्टंटबाजी करतात आणि छोट्या छोट्या समूहांमध्ये जाऊन एखाद्या समाजासाठी एखादं मंदिर देवाचं किंवा असं छोटे कामं, बौद्ध विहार कुठं काय, असं छोटे कामं ते करतात. विकासाकडे भावनिकदृष्ट्या ते लोकांना त्यांच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करतात. पण सामान्य जनतेला हे लक्षात येऊ देत नाहीत का विकास हा नाही, तर विकास म्हणजे शहरातले महत्त्वाचे मुख्य रस्ते आहेत, मार्केट आहे, रोजगार आहे, यापासून त्यांनी पूर्णपणे वंचित ठेवलेलं आहे. अचलपूर संघात जर आपण पाहिलं तर संत्रा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं, पण त्याचं जे उद्योगीकरण म्हणतो आपण ते इथे शक्य नाही झालं आहे. तर त्यासाठी तुमचे काय खास प्रयत्न असणार? नक्की प्रयत्न करणार मी. त्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर प्रमाणात संत्र्याची उपलब्धता होते आणि त्याच्यावर एक जोडधंदा म्हणून संत्र्यावर आधारित उद्योगधंदे या ठिकाणी आणले जाऊ शकतात. त्यासाठी मी प्रयत्न नक्की. MIDC साठी प्रयत्न असणार आहे? हो. कशा पद्धतीने असणार? म्हणजे जे 15 वर्षात बच्चू कडू करू शकले नाही तर तुम्ही म्हणजे असं काय दाव्याने सांगू शकता की आम्ही ते करू? आमचं शिवसेना भाजपा युतीचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. 100% त्यातून मी काहीतरी युवकांसाठी या ठिकाणी रोजगार तर उपलब्ध करणारच. आणि गेल्या वेळी BJPकडून अशोकराव उभे होते, पण काय असं वाटतं की म्हणजे कुठे ते कमी पडले होते की पक्ष कमी पडला होता की म्हणजे जनता दिशाभूल झाली होती? काय नेमकं चुकलं होतं की पुन्हा बच्चू कडू निवडून आले आणि BJPला सीट नाही मिळाली?
त्यावेळी खूप प्रयत्न चांगले सगळ्यांनी केले आणि खूप थोड्या मतानं बनसोड साहेबांची सीट गेली. त्याला अनेक कारणं असतील. पैशांचा काही आमदार जे आहेत ते वेळेवर गावं खरेदी करतात. मतदानाच्या दिवशी गावं ते खरेदी करतात आणि गावात विकास मात्र कोणता करत नाहीत. पण सामान्य जनतेला हे लक्षात येत नाहीत. कदाचित हे कारण असू शकतं. पण तुम्ही जे म्हटलं की गाव खरेदी केल्या जाते मतदारांची, काय असं म्हणजे कशावरून वाटतं? समजू शकतात तुम्ही. समजदार को इशारा काफ़ी होता है. अच्छा, ठीक आहे. तर या होत्या आपल्यासोबत सुनीताताई फिसके, ज्या की आघाडीकडून युतीकडून उभ्या आहेत आणि बच्चू कडू आणि काँग्रेसला यांनी चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांचं असं म्हणणं आहे की 15 वर्षात जो विकास झाला नाही, बच्चू कडूंनी जो विकास इथे घडवून आणला नाही, त्या इथे नक्कीच आणण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.